Welcome to my channel. मम्मी स्पेशल काय आज आहे अंडा राईस. हाय नमस्कार. आज प्रियाज कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे तुम्हाला सोपी पद्धत अंडा राईस. चला तर मग अंडा राईस बनवायचंय. तर मी 3 अंडी घेतली आहेत. गाजर आहे, कोबी आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, म्हणजे मी असं फक्त किसलंय, कांद्याची पात आहे आणि आपला साधा कांदा आहे. अंडा आता एक फोडते. ते असं फेटून घ्यायचं अंडा, काची वगैरे बघायच्या आतमध्ये. अंडे असे 3 घेतली आहेत ह्याच्यामध्ये आणि थोडस मीठ टाकायचंय पहिलं, म्हणजे ते व्यवस्थित लागेल. थोडस बेसकरने फेटून घ्यायचं. काहीच टाकायचं नाही त्याच्यात, फक्त मीठ टाकायचं. असं फेटून घेतलंय. असं अंड फेटायचं. टाकवलंय कढई. हा असा राईस पण करून घेतलाय मी. तेल टाकते थोडस. त्याच्यात आहे ना अंड तळून घ्यायचंय थोडस. असं टाकायचंय त्याच्यात. असं पोळ्यांसारखं नाही, असं थोडस ना असं हे करायचं. असं कट करायचं. बारीक बारीक पीसेस करायचे त्याचे चम्मचने. मग ते भातामध्ये छान मिक्स होईल. आवाज येतोय ना सगळ्यांना? कारण नवीन माईक घेतलंय. तुम्हाला आवाज येत नाही त्याच्यामुळे नवीन माईक घेतलंय मी. असं चांगलं शिजवून घ्यायचं. थोडस तिथेच कट करायचं आतमध्ये. झालेलं आहे ते असं काढून घ्यायचं दुसऱ्या डिश मध्ये. मस्त छोटे पीस करायचे, चम्मचनेच करायचे. मुलांना पण द्यायला चांगलं आहे. कधी कंटाळा आला तर आपलं थोडस बनवायचं. असं काढायचं. आता अजून थोडस तेल घालायचं त्याच्यात, कारण काही आपल्याला भाज्या थोड्या थोड्या शिजवायच्या. थोडसच घालणार आहे तेल. थोडस तापू देते. त्याच्यामध्ये आपल्याला व्हिनेगर टाकायचं, थोडासा डार्क सॉस टाकायचे, सोया सॉस आणि चिली सॉस टाकायचे. तेल तापलंय आपला. आता साधा आपला कांदा टाकायचा. थोडासा परतवून घ्यायचा तो कांदा. आत्ताच्या ब्लॉगला आवाज येतो का नाही ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला सुद्धा कळेल. थोडासा कांदा परतवायचा. बारीक चॉप केलाय. हाय फ्लेम थोडं ठेवायचं. असंच किसून घेतलंय मी, पेस्ट नाही केलेली आहे मी. किसणीवरती छोट्याशा किसले. सगळे टाकून द्यायचे. थोडीशी ती परतवायची. केली ना
का मग नंतर कोबी टाकायचा. कोबी आणि गाजर दोन्ही पण द्यायचं. कोबी आणि गाजर ते पण थोडेसे टॉस करायचे आणि थोडीशी नंतर टाकायची ही आणि मग वरून ही टाकायची म्हणजे त्याला टेस्ट छान येते. कांद्याची पात जसं छान हे करायचं. मीठ आधी टाकायचं नाही हा, पाणी सुटतं मग त्याला. थोडी कांद्याची पात टाकून द्यायची. आता बाकीची ठेवायची थोडस आतमध्ये असं टाकायला वरून असे. फ्लेम हायच करायची ना थोडी. अशी चांगली शिजून घेतली ना, थोडासा कलर चेंज झाला ना का मग त्याच्यात रेड चिली सॉस टाकायचा. रेड चिली सॉस थोडासा आणि मग आता सोया सॉस टाकायचा चिंग्सचा थोडासा टाकायचा आणि मग व्हिनेगर टाकायचा. व्हिनेगर आहे गरजेचे आहे आणि हे तर आपल्याकडे साहित्य असतच. मस्त असं त्याच्यात परतून घ्यायचं छान. चायनीज सारखं वास आलं. तुम्ही पण करून बघा घरी. एकदम सोपी पद्धत आहे. जी भाज्या मुलं जी भाजी खातात ना ती भाजी टाकून द्यायची. हे टाकून आता एग टाकायचं, अंडा टाकायचं. आपण हे फ्राय केलेलं होतं हे सगळं टाकून द्यायचं. असंच पण छान लागतं खायला. हे बघा असं त्याच्यामध्ये म्हणजे सॉस पण लागून जातो त्याला. तुम्ही ढोबळी मिरची पण टाकू शकता, शिमला मिरची त्याच्यामध्ये, पण मुलांना नाही आवडत. आणि मग टाकायचा आपला राईस. मस्त हे असं वरून टाकायचं. थोडीशी कांद्याची पात आणि त्याच्यातच सगळं जाऊ दे आणि कोथिंबीर टाकायची आणि मग थोडस वाफेला लावायचं. ते थोडी वाफ येऊ द्यायची. मग त्याच्यातच खूप छान होईल. आता काय करते, झाकण लावते. A few moments later. ऑमलेट असं काढणार आहे, त्याच्यावरती टाकणार आहे. मस्त मग अशी काढलं. आता ऑमलेट काढते मी याच्यामध्ये. ऑमलेट काढते हा एक मस्त. असं फिरवायचं थोडस. ऑमलेट रेडी. आपल्या तिकडे राईस पण रेडी होत आहे. मस्त. आता आपला अंडा राईस झालेला आहे, पूर्ण रेडी झालेला आहे. सोपी पद्धत दाखवली आहे, करून बघा आणि कसं झालं तो कमेंट मध्ये सांगा. आणि या रेसिपीला पण जसं पहिल्या रेसिपीला मला लाईक, शेअर आणि कमेंट्स केले, सबस्क्राईब केलं माझ्या चॅनलला, तसं तुम्ही या पण रेसिपीला सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करा. बाय, टेक केअर. त्याच्यामध्ये
आधी भातामध्ये टाकलं होतं म्हणून थोडंसं टाकणार आहे. तुमचं राईस रेडी आहे. खाऊन बघ ग कसं झालंय. हा बघते हा. आणि मला सांग